लग्नाची गाठ भाग 2 आरव आणि अनयाची पहिली प्रत्यक्ष भेट. पावसाळ्याची सुरुवात होती. आकाश ढगांनी भरलेलं, पण हवेत एक वेगळीच उत्सुकता होती, जसं काही निसर्गालाही आज काहीतरी महत्त्वाचं घडणार आहे याची चाहूल लागली होती. आरव कारच्या मागच्या सीटवर बसून बाहेर पाहत होता. रस्त्याच्या कडेला उगवलेली हिरवळ, ओल्या मातीचा दरवळ आणि मनात मात्र गोंधळ. ही पहिली भेट आणि उत्सुकता आणि थेट लग्नाच्या गाठीसाठी. हा विचार मनात येताच त्याने खोल श्वास घेतला. आरव स्वभावाने शांत, विचारशील, आयुष्याला हलकं घेत नव्हता, पण त्यात अनावश्यक गंभीरताही नव्हती. आई वडिलांनी लग्नाबद्दल विचारायला सुरुवात केली तेव्हा त्याने विरोध केला नव्हता, पण घाईही केली नव्हती. त्याच्यासाठी लग्न म्हणजे केवळ 2 कुटुंबाचा करार नव्हे, तर 2 मनाची समज. आज त्या समजेची पहिली पायरी होती आणि जबाबदारी. अनयाच्या मनातलं वादळ दुसरीकडे. अनया आरशासमोर उभी होती. साधी हलक्या रंगाची साडी, केस नीट वेणीमध्ये बांधलेले, चेहऱ्यावर फारसा मेकअप नाही. आईने 2दा विचारलं, बरं वाटतंय ना? अनयाने फक्त मान हलवली, पण आतमध्ये मात्र विचाराचा कल्लोळ होता. तो कसा असेल? बोलका असेल की शांत असेल? माझ्या स्वप्नांना समजून घेईल का? की फक्त हो नाही पुरता संवाद असेल? अनया स्वतंत्र विचाराची होती. तिची मोठी स्वप्न होती. तिला करिअर महत्त्वाचं होतं, स्वतःचं अस्तित्व जपायचं होतं. लग्नाची भीती वाटत नव्हती, पण चुकीच्या व्यक्तीसोबत अडकण्याची भीती नक्कीच होती. आजची भेट तिला उत्तर देणार होती. दारावरची बेल वाजली आणि घरात थोडीशी गडबड उडाली. पाहुण्यांचं स्वागत, चहा, पाणी, औपचारिक हसू. सगळं ठरलेल्या पद्धतीने सुरू झालं. आरव सोफ्याजवळ बसला होता. समोर अनयाचे वडील होते. बोलत होते, पण त्यांचं लक्ष दाराकडे गेलं. अनया खोलीतून बाहेर आली आणि क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. ती फार सुंदर होती असं नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांत तेज होतं, डोळ्यात आत्मविश्वास आणि थोडासा संकोच. आरवने नजर खाली केली, पुन्हा वर पाहिली आणि नकळत हलकसा हसला. त्यानंतर अनयानेही ते पाहिलं. तो हसरा क्षण जिथे शब्दाची गरजच नव्हती. थोडं बोलायला बसूया, थोड्या औपचारिक आणि गप्पानंतर आईने सुचवलं की मुलांनी थोडं बाहेर बसून बोलावं. दोघेही उठले आणि अंगणात छोटंसं झाड, 2 खुर्च्या. शांतता होती, पण ती बोचरी नव्हती. पहिल्यांदा आरवचं बोलणं थोडं अवघड वाटतं ना, असं अचानक भेटून बोलणं? अनया हसली. त्यानंतर हो, पण तेच खरं असतं. बहुतेक फार तयारी न करता जे बोललं जातं तो संवाद सुरू झाला. त्यानंतर संवादातून उमललेलं नातं. आरवने तिच्या आवडीनिवडी विचारल्या नाहीत, थेट प्रश्न विचारले नाहीत. त्याने फक्त सांगितलं, मला शांतता आवडते, पण एकटेपणा नाही. जो सोबत असेल त्याच्यासोबत बोलता यावं, न बोलताही समजून घ्यावं, एवढीच अपेक्षा आहे. अनयाने मान हलवली. आणि मला काम करायचं आहे, स्वतःचं काहीतरी उभं करायचं आहे. मला त्यात काहीच अडचण वाटत नाही, आरव सहज म्हणाला. माझ्या मते 2 लोक एकत्र आले की एकमेकांची स्वप्न मोठी झाली पाहिजेत, छोटी नाही. तो क्षण अनयाच्या मनामध्ये खोलवर बसला. न बोललेलं बरंच काही. थोडा वेळ शांतता होती, पण ती अस्वस्थ करणारी नव्हती. पानावर पडणाऱ्या वाऱ्याचा आवाज, दूरवर एखाद्या पक्ष्याचा किलबिलाट होता. अनयाने विचारलं की तुला भीती वाटते का? आरव थोडा विचारात पडला आणि हो, पण माणसाची भीती नाही, स्वतःच्या अपेक्षांची भीती वाटते. आपण जसं आहोत तसं स्वीकारलं जाईल का ह्याची. अनयाच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळलं. मलाही तीच भीती आहे. त्या क्षणी काहीतरी जुळलं. आतल्या खोलीत घेतलेले निर्णय परत आत गेल्यावर दोघांचे चेहरे बदलले होते. आई वडील लगेच ओळखू शकले. काहीतरी सकारात्मक घडलंय. रात्री आरवने आईला सांगितलं, ती शांत आहे पण कमकुवत नाही, मला ती समजून घेईल असं वाटतंय. अनयाने आईला फक्त एवढंच म्हटलं की तो ऐकतो, खरंच ऐकतो.
लग्नाची गाठ म्हणजेच लग्न ठरलं. आणि पण खरं सांगायचं तर लग्नाची गाठ त्या दिवशी कागदावर नाही तर त्या अंगणातच 2 खुर्च्यांवर 2 शांत मनामध्ये बांधली गेली होती. ती पहिली भेट म्हणजेच भविष्याची सुरुवात, 2 आयुष्याचा संवाद. आणि आपण ह्या शब्दाची पहिली चाहूल पाहिली आहे. काही नाती मोठ्या शब्दांनी सुरू होत नाहीत, पण ती सुरू होतात फक्त एका नजरेतून, एका हसण्यातून आणि तू जसा आहेस तसाच मला चालशील या न बोललेल्या वाक्यातून. आरव आणि अनयाची ही पहिली प्रत्यक्ष भेट हीच त्यांच्या आयुष्याची खरी सुरुवात होती. लग्नाची गाठ घट्ट होती कारण ती भिंतीवर नाही तर समजुतीवर बांधलेली होती. लग्न गाठ भाग 3 कंटिन्यू पहा. जर तुम्हाला आवडली असेल कथा तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.